श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. तर आज आहे शनी जयंती आणि शनी अमावस्या. तर अपेक्षा करते की सगळ्या महिलांनी जे काही आपल्याला कामं करायचे असतात घरामध्ये तर ते केलेले असतील. आणि माझे जे सकाळचे कामं आहेत अमावस्याला करण्याचे घरामध्ये तर ते मी सगळे केलेले आहेत. आता माझे फक्त संध्याकाळचे कामं बाकी आहे, संध्याकाळची सेवा बाकी आहे. तर ते पण मी करणार आहे. आणि ज्या महिलांना खरंच सकाळी सेवा करणं जमलं नाही तर त्यांनी संध्याकाळी तरी कराव्या. संध्याकाळी जे पण काही मी उपाय सांगितलेले आहेत तर ते नक्की करा, जेणेकरून आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी जी असते तर ती निघून जाईल. तर आता आहे उद्या अधिक महिना सुरू होणार आहे आणि अधिक महिन्यामध्ये आपल्याला बऱ्याच सेवा करायच्या आहेत आणि बऱ्याच महिला संकल्प पण करतील. तर त्यापैकीच एक छोटीशी सेवा मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. अगदी प्रभावी आहे आणि त्या सेवेचा अनुभव पण मी तुम्हाला खूप सांगितलेला आहे. त्याचा रिझल्ट पण 100 नाही 1000% आहे. त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही करावी एवढी इच्छा आहे. आणि अर्धा तास 15 मिनटं 20 मिनटं एवढे पण याला लागणार नाही आहे. आणि काही महिला म्हणजे वेळ नसतो त्यांना, तर त्यांच्यासाठी ही सेवा आहे आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होणारच ह्या सेवेने. तर तुम्ही नक्की संकल्प करून बघा या सेवेचा. ही सेवा म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे या सेवेचा अनुभव. तर आता मी म्हणत नाही की प्रत्येक महिला जी आहे तर तिला सेवा करणं जमणारच आहे. काही महिला जॉब करतात त्याच्यामुळे त्यांना एवढं सेवा करणं जमणार नाही. तर मग त्या सेवेचं संपूर्ण फळ जर आपल्याला पाहिजे असेल तर तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही सेवा इतकी प्रभावी आहे. आणि मी जी दुपारी सेवा टाकलेली आहे ती सुद्धा एकदम प्रभावी आहे. अखंड लक्ष्मी प्राप्ती आपल्या घरामध्ये जर पाहिजे असेल, अखंड लक्ष्मीचा वास जर आपल्या घरामध्ये आपल्याला पाहिजे असेल तर ती सेवा तुम्हाला करायची आहे. ती पण 10 ते 15 मिनिटाचीच आहे आणि ही तर अगदी 5 मिनिटाची सेवा आहे. ती तुम्हाला करायची अगदी मनापासून. मी का सारखं सारखं सांगत असते की जेणेकरून तुम्हाला पण त्याचा फायदा व्हावा. आणि सेवा करून व्हिडिओ बघून काही उपयोग नाही आहे, पण ते सेवा करा. तुम्ही सेवा केल्याशिवाय तुम्हाला अनुभव कसा येईल. आणि मनापासून करा, नियम पाळा. आणि नियम पाळत नाही आपल्याकडून छोट्या मोठ्या काही चुका होतात, त्याच्यामुळे आपल्याला सेवेचं फळ कधी कधी मिळत नाही. तर मग जे पण काही नियम आहे, अटी आहे तर त्या समजून घ्या, व्यवस्थित सेवा करा, जेणेकरून खरंच आपल्याला जे सेवा करतो त्याचं फळ मिळालं पाहिजे. इतकी साधी आणि सोपी सेवा असते. मनापासून जर केलं तर त्याचं नक्की फळ मिळतं. तर ती कोणती सेवा आहे तर ते मी तुम्हाला सांगते. तर ती सेवा आहे गुरुचरित्रातील 14वा अध्याय. आता हा अध्याय जो आहे तर तो अगदी 5 मिनिटाचा आहे. जर वाचायला बसला आपण तर अगदी 5 मिनिटाचा आहे. आणि हा अध्याय जर तुम्ही बेलाच्या झाडाखाली वाचला तर त्याचं 1000 पटीने फळ तुम्हाला मिळणार. मी म्हणण्यापेक्षा त्याचं फळ तुम्हाला मिळणारच, ही तुम्ही खात्री बाळगा. आणि जर जमल्यास तुम्हाला हे बेलाच्या झाडाखाली करायचे आहे. आणि बऱ्याच महिला म्हणतात आमच्याकडे रोप आहे ताई, परत कुंडीत आहे तर तिथेच केलेली चालेल का? नाही, सेवा अशा ठिकाणी करा, असं झाड बघा, असं वृक्ष बघा की त्याची सावली आपल्यावर पडली पाहिजे. ते छोटंसं रोप आहे आणि त्याच्या खाली तुम्ही सेवा करताय, त्याची झाडाची सावली जी आहे तर ती आपल्यावर पडणार आहे का? नाही. तर तुम्हाला बेलाचं झाड जे आहे ना तर ते मोठंच लागणार आहे. महादेवाच्या मंदिराच्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी हे झाड असतं बेलाचं, तर तिथे तुम्ही ही सेवा करू शकता. जवळपास असेल तर तिथे सुद्धा केली तरी चालेल, पण तुम्ही मोठं झाड बघा, रोप आहे, कुंडीत आहे, तिथे तुम्हाला सेवा करायची नाही. आता मी पण लावलेलं आहे, घराच्या पुढेच लावलेलं आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवेल की ते झाड कसं आहे. तर ते झाड आता मी जर बसले ना तर माझ्या अंगावर थोडी सावली पडते, पण मी सेवा करते. पण असं आहे की मी त्या झाडाखाली संकल्प करून सेवा करत नाही, कारण की आपण जी सेवा करू आणि त्याचं फळ आणि त्याचं ते सेवा पण सार्थकी लागली पाहिजे. ती सेवा लागली गेली म्हणजे जी सेवा आपण करतो ना तर ती कुठेतरी पोचली पाहिजे देवापर्यंत, जर आपण खरंच संकल्प करून सेवा करतोय. त्याच्यामुळे मी महिलांना सांगेल की झाड जे आहे तर ते मोठं बघा, जेणेकरून ती सावली आपल्यावर पडेल. आणि मग बघा तुम्हीच मला सांगाल का ह्या सेवेचा खूप मोठा अनुभव आहे ताई, तुम्ही खूप छान सेवा सांगितलेली आहे. तर तुम्ही फक्त मोठ्या झाडाखाली करा अजिबात. आणि कमेंट सुद्धा करू नका का छोटं रोपट आहे, छोटं झाड आहे, नाही, तुम्ही करू नका त्या झाडाखाली. जर तुम्हाला संकल्प करून तुम्हाला जर खरंच इच्छित फळ प्राप्त करायचं असेल तर तुम्ही बेलाच्या झाडाखाली ही सेवा करू शकता. आणि नाहीच जमलं
असं काही नाही का बेलाच्या झाडाखाली तुम्ही जर केलं, मी फक्त सांगितलं की त्याचं फळ जे आहे ते 1000 पटीने आणि लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण होते. जर बेलाच्या झाडाखाली नाही जमलं तर तुम्ही ही सेवा घरी सुद्धा करू शकता. त्याचं तेवढीच जे बेलाच्या झाडाखाली तुम्ही पूजा कराल तेवढीच प्रभावित तुम्ही घरी करून सुद्धा करू शकता. असं काही नाही की तुम्ही तिथेच जायला पाहिजे. भाव श्रद्धा मनापासून असेल तर देव घरी सुद्धा भेटायला येतो. हा स्वतःचा अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. जर तुम्ही मनापासून सेवा केली तर देव म्हणतो की अशी वेळ निर्माण करा, अशी तुम्ही भक्ती करा की तू माझ्या भेटीला नाही आला तरी मी तुझ्या भेटीला आलो पाहिजे. एवढी श्रद्धा मनापासून, एवढी सेवा मनापासून करा. त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा घरी केली तरी चालणार आहे. आणि आता तुम्ही म्हणाल का गुरुचरित्र हा एवढा मोठा ग्रंथ घ्यायचा का वाचायला? नाही, तर तुम्हाला दुकानामध्ये एक 14वा अध्यायचं स्वतंत्र पुस्तक मिळेल. अगदी 5-10 रुपयाचं आहे आणि तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये हे सहज उपलब्ध होऊन जाईल. आता माझ्याकडे आहे बघा, हे जे पुस्तक आहे गुरुचरित्र, श्री गुरुचरित्र, तर त्याच्यात माझे 3 अध्याय आहे. 13वा आहे, 14वा आहे, 18वा अध्याय. आणि तुम्हाला 14वा वाचायचा आहे आणि 14वा अध्यायाचं स्वतंत्र पुस्तक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, किंवा हे 3 अध्यायाचं घ्यायचं असेल तरी चालेल. कारण की हे 3 अध्याय पण खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून आपल्या थोड्याशा समस्या असतात त्या समस्या निवारण्यासाठी हे जे अध्याय असतात तर ते आपल्याला नित्यसेवेमध्ये ऍड करू शकतो आपण. त्याच्यामुळे तुम्हाला छोटं पुस्तक घ्यायचं आहे, तुम्हाला मोठा ग्रंथ वाचायचा नाही. कारण की तो ग्रंथ खूप पवित्र आहे आणि त्याचे खूप नियम अटी आणि त्याच्यामुळे आपल्याकडून एवढं पाळलं जात नाही. तर तो तुम्हाला ग्रंथ घ्यायचा नाही वाचायला, स्वतंत्र पुस्तक घेऊन या. आता नियम काय आहे तर तुम्हाला महिनाभर मांसाहार जो आहे तर तो वर्ज करायचा आहे. अजिबात मांसाहार करायचं नाही, कोणाचं मन दुखवायचं नाही, वाईट कृत्य करायचं नाही. जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही चांगलं सत्कृत्य करा तुमच्या दोन्ही हातांनी. आणि देवाला हीच प्रार्थना करा की जेवढं शक्य होईल तेवढं चांगलं माझ्याकडून करण्याचा प्रयत्न करा. स्वामी महाराज, गुरुदेव, गुरु माऊलींना किंवा दत्त महाराजांना तुम्ही हीच प्रार्थना करायची आहे का होता होईल तेवढं माझ्याकडून चांगलं घडवण्याचा प्रयत्न करा आणि कोणाचं मन दुखवू नका. कारण की तुम्ही इकडे सेवा केली आणि तुम्ही जर 2 शब्द कोणाला वाईट बोलले तर त्याचा जो आत्मा दुखतो ना, तर ते कुठेतरी दोष आपल्याला लागतो. बघा, एक वेळेस बोललेलं शाप लागत नाही, पण आतून जो आत्मा दुखतो ना, आतून जे शब्द निघतात ना मनापासून, तर ते आपल्याला खरंच कळकळीने लागतात. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा सेवा कराल ना तर तेव्हा हे नियम पाळा, मांसाहार वर्ज्य करा, तर त्याचं फळ लवकरात लवकर तुम्हाला मिळेल. तर ही सेवा तुम्हाला पूर्ण अधिक मेहनत करायची. तुम्हाला इच्छा असेल बेलाच्या झाडाखाली करा किंवा घरी करा, हरकत नाही. ही एकदम रिझल्ट देणारी सेवा आहे. करून बघा, केल्याशिवाय सेवेचं फळ मिळत नाही, केल्याशिवाय अनुभव येत नाही. त्याच्यामुळे ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि उद्यापासून लागणार आहे अधिक महिना. हा व्हिडिओ जरा तुमच्यापर्यंत लेट आला आहे तरी पण हरकत नाही. जेवढ्या पण महिला बघतील तर तेवढा करण्याचा प्रयत्न करा. मी कळकळीने सांगते की जेणेकरून माझ्या ज्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत तर त्या तुमच्या पण हो, ह्याच उद्देशाने मी तुमच्यापर्यंत सेवा घेऊन येते. त्याच्यामुळे तुम्ही ह्या सेवेचा संकल्प अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सेवेचा संकल्प कधीही करू शकता. रात्री 10, 10:30, 11पर्यंत तुम्ही कोणतीही सेवा घ्या. आता व्यंकटेश स्तोत्राची घ्या, गुरुचरित्रातील 14वा अध्याय, ज्या पण मी तुम्हाला सेवा सांगितलेल्या आहे तर त्या अगदी सकाळी पहाटेपासून ब्रह्ममुहूर्तापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही सेवेचा संकल्प कधीही करू शकता. उद्याचा दिवस वेळ वाया घालू नका. आणि खरंच ज्या महिला जॉब करतात तर त्यांच्यासाठी ही अगदी प्रभावी आणि कमी वेळेची सेवा आहे, तर तुम्ही करून बघा. तर चला, झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.